चरण सानिध्यात जीवामुक्ता भवन्ति साखरे मांसे विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये ज्ञान प्रताप विलसत् वचनामृतं च अद्वैत भाव पठिताहित बुद्धि रहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण येनो श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं। नाम नवदे ज्यांची वाचा तो लेख दो बापाचा हेची ओळखी तयाची खून जाना भक्ताची ठावा नाही पांडुरंग जातीचा तो मांग जाना जातीचा तो मांग जासी विठ्ठल नाही ठावा त्याचा संग न करावा हेची ओळख तयाची खून जाना भक्ताची ठावा नाही पांडुरंग जाना जातीचा तो मांग हेची ओळख तयाची खून जाना भक्ताची जासी विठ्ठल नाही ठावा त्याचा संग न करावा हेची ओळख तयाची खून जाना भक्ताची नाम न म्हणे ज्याची तोंड तेची चर्मकाचे कुंड हेची ओळखी तयाची खून जाना भक्ताची तुका म्हणे त्याची दिवशी रांड गेली महारापाशी हेची ओळखी तयाची खून जाना अभक्ताची नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा हेची ओळख तयाची खून जाना अभक्ताची तुकोबरायाच्या भंगमधून टाकून बोलतात अज्ञानी जेव्हा जीवपणावर असलेल्या माणसाला चांगलं झोबाईसारखं बोलतात महाराज जीवबुद्धीवर असलेली आणि सतत आपण देहबुद्धीवरच असतो देहबुद्धीवर म्हणले की जीवबुद्धीवर आलोच याच स्थितीत राहतो याच स्थितीतल्या माणसाला हे लागायसारखे शब्द आहे की जो देवाचं नावच घेतलंय तो किती बापाचा आणि असे किती लोक निघतील देवाचं नाव सतत घेणारे सतत जपणारे किती लोक निघतील नाही का आणि ते 10% जपत असतील तर ते धोरणाने जपत असतील का परमात्मा प्राप्त व्हावा मी कोण आहे ओळखावा किंवा जग काय भानगडे मला ओळखावा याच्या उद्देशानं राम नाम गात असतील का कशाच्या निमित्तानं गात असतील बिचारे तुकोबराया स्पष्ट सांगेल की जो माणूस दिवसातून देवाचं नावच घेत नाही तो किती बापाचा आहे 2 बापाचा आहे तुकोबरायांचं बोलणं नाही का पण स्वच्छ समृद्ध झाली असेल स्वच्छ अंतकरण झालं असेल सद्गुरूचं चांगलं ऐकायला भेटलं असेल तशा ऐकल्याचा निरखून पारखून पाहिला असेल तसा निश्चय केला असेल त्याला हे शब्द कशाला लागतील नाही का लागणार नाहीत ना शब्द लागणार नाहीत का तशा नित्तळ बुद्धिवानाला लागणार नाहीत आणि आपल्याला तर लागू शकतात काय निश्चय आहे असा आपला आणि आपण 2 बापाचे आहेत का एका बापापासून होऊ शकतो का नाही का एका बापाला काहीतरी आधार लागेल ना दुसऱ्या बापाचा कोणाचा आधार आहे दुसऱ्या बापाचा कोण आहे आपली आई ना आपला बाप एकाच बापाचे आहेत का किती बापाचे आहेत मग कधी 2 बापाचे उघड आहेत का एका बापाचे काय नाही का आणि वास्तविक पाहता जीव स्वरूपाला किती बाप असतील जीव स्वरूप जे आहे चैतन्य स्वरूप जे आहे आत्मस्वरूप जे आहे त्याला किती बाप असतील नाही का त्याला बापच नाही ना पण आता काय त्याच्या समजुतीनं खाली खाली इतक्या स्तराला गेलेला तो आहे म्हणल्यावर तू बाप माय समजणाऱ्याच्याच लयनीमध्ये बसलेले आहेत त्यांच्या समजुतीनं महाराज नेहमी म्हणतात आपण शिकून असे झालो येण्यासारखे का जाणून झालो शिकून झालो मायबापाचे समजायला होतं शिकल्यामुळं का मायबापाचे आहोत असा अनुभव आहे शिकल्यामुळं सगळं शिकल्यावरच आपला व्यवहार चालू आहे नाही का आता शिकवल्यानं ते व्यवहाराकरता शिकवत लागेल ना नाही शिकवल्यावर कसं व्यवहार होईल म्हणून देवाचं नाव नेहमी घेतलं पाहिजे कोणी कोणी घेतलं पाहिजे सगळ्यांनी घेतलं पाहिजे का की आपण माणसाची वाटणार नाहीत मग
बापाची वाटणार नाही, माणसाचीच वाटणार नाही, का बापाची बी वाटणार नाही. आणि बापाचे आहेत का बरं आपण? अरे आपलं शरीर असेल बापाचं, पण त्याला माहित आहे का बाप तरी? आणि त्याच्या बापाला तरी एवढेच माहिती आहे का? नाही का? बाप लेख आहेत असं बाप लेखाला ज्ञान आहे का? ज्याला ज्ञान आहे तो बाप लेख आहे का? नित्तळ समजूत करून घेऊ नाही का? निस्तळ समजूत केल्यावर त्याला व्यवहारातले विक्षेप कोणतेच बाधा करणार नाही, खरे वाटणार नाही, नाही का? म्हणून फार कठीण परिस्थिती. सकाळी सकाळीच नाही का महाराज आले आणि ते म्हणाले महाराज कीर्तनाला चाललेले महाराज. मी तर त्यांना धक्के ओळखीत बी नाही, पण ते मला पाहून गाडी उभा केली, मी फोनवर बोलत होतो. म्हणून ते म्हणले महाराज किती अवघड आहे, काय असं करावं, वरची वर जग सत्य तो वाटतं. कीर्तनाला चाललेली माणसं आणि वय झालेली माणसं वरचीवर ती वाटणारच नसत ते. हा ते म्हणू लागलं, इतक्या वेळ बोललो की बो समाधान झालं म्हणू लागलं. दाण्याच्या अगदी अर्धा घंटा बोललो तर आम्ही. चहा घ्या म्हणल्यावर त्या निमित्तानं चहा घेतला महाराजांनी. पण पहा, जर आता कीर्तनकाराचा जर असा निश्चय आहे, तर कीर्तन ऐकणाराचा कसा असेल, नाही का? आणि लखुपती असला तरी महाराज मध्ये लखपती टाइम आल्यावर का लखुपती महाराज सांगतात कौशल्यनं लखोपती एक लपकती. लपकती परिस्थिती बिकट झाल्यावर अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या भोवती येणार एक दिवस. आणि ती येणार ते गढूळ समजुतीनं येणार का नित्तळ? गढूळ समजुतीनं येणार ती, नाही का? आता समजूत नित्तळ करून घ्यावं, ती समजूत अंतकरणामध्ये आहे. ती अंतकरणाची भूमिका नित्तळ करून घ्यावं. कशाने करावं? महाराज म्हणतात नावच घेत जा देवाचे, राम राम स्मराधी, काहीच करू नका, देवाचं नाव आधी घ्या. लाहो करा गाठ घाला मुळ बंदी, सांडा वाऊग्या उपाधी. तुमच्या कोणत्याच उपाध्या महत्वाच्या नाही. कितीही जवळच्या अशा बिकट प्रसंगातल्या गरजेच्या असल्या तरी त्या गरजेच्या आपण जर वापरू लागलो, नामस्मरण जर त्यागू लागलो, तर त्या वागवणं मूर्खपणा आहे. तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, आमचे एक मित्र होते, नाही का, फार काळजी करीत होते मुलीची. आणि त्यांचे लगेबाजे बी चांगले होते राव, मोठमोठ्या लोकांसंग. म्हणून ही स्कीम मधून पैसा काढायला उशीरच लागत नसत त्यांना, मोठ्या नेत्याच्या योगानं. आणि मुली अशा हुशार शिकलेल्या, आणि मुली हुशार शिकलेल्या, त्याची पूर्ण इच्छा होती, मुली बी तशा लय तज्ञ होत्या त्या. त्याची इच्छा होती की ह्या मोठ्या सर्व्हिसवाल्याच्या घरी जावा मुली. कोणाच्या घरी? सरकारी सर्व्हिसवाल्याच्या का खाजगी कंपनीवाल्याच्या? सरकारी. अशी तळमळ होती त्यांची, दम खात नसत, तिकडं जाय तिकडं जाय, ठेपे पाय. मुली बी खरं हुशार होत्या त्या महाराज. आणि इतके तळमळ करीत होते ते. पण त्यांनी 2 वर्ष भयानक परिश्रम झाले, पण कुठंच मेळ बसाना. आणि मुलीच्या लागे मास्तर का भेटायला पण सरकारी पाहिजे होते का संस्थेवरली? सरकारी पाहिजे होते. त्याची अशी मनातून तळमळ होती. आणि असा योग आला एक दिवस, त्यांनी त्या गोळ्या बंद केल्या हृदयविकाराच्या. तर त्यांना एक झटका येऊन गेला होता, आणि दुसऱ्या झटक्यामध्ये गेलेच ते. पहा, आता 2 वर्ष ते झाले होते, परेशान होते मुलीची सोयी करण्याकरता. ते वारल्याबरोबर 13वीच्या आधीच सोयी किसून झाल्या पोरीला, आणि मास्तर लोकांच्या झाल्या. महाराज वाट पाहू लागले, नाही का? आणि लग्न झाल्यावर नाही म्हणत काय, यंदा 6 महिन्याच्या आत करावं लागतं, नाही मग 3 वर्षे करायला जमत नाही. 6 महिने तर दोन्ही पोरी गेल्या, जिल्हा परिषदच्या मास्तरलाच गेल्या. आता प्रयत्न केल्यामुळे गेल्या का त्या आदर्शाने गेल्या? आता तुमच्यापेक्षा त्याच्यापेक्षा तर तुम्हाला जास्त कळाले, आदृष्ट नाही ते, अज्ञान एक आदृष्ट आहे, नाही का? तुम्ही तर त्याच्या पुढे गेलात, पुढे गेलेले असून मागे कसे राहिलात, नाही का? म्हणून इतकं सांगतात महाराज, इतकं नित्तळ सांगतात. आणि इतकं नित्तळ ऐकल्यानंतर प्रारब्धानं होतो संसार का प्रारब्ध बी खोटे, संसार बी खोटे? काय कळायचं आपल्याला? येड्यासारख्या समजुतीनं तरी म्हणावं लागेल प्रारब्धच खोट आहे, तसा असल्यासारखंच होईल. आणि हे बी म्हणणं येड्यासारखंच आहे, नाही का? म्हणून सांडावा उद्या उपाधी, बाकीच्या उपाध्या बाजूला सारा, लक्ष लावून राहा गोविंदी गा. सारखं लक्ष राहू द्या परमात्मा स्वरूपावर, परमात्म्याच्या नावावर. काय होईल म्हणले महाराज? सारखं लक्ष लावलं देव हातात म्हणा, काय होईल म्हणजे काय?
कोण होता तुम्ही? देव. अरे देव होता का? देव नाही होणार तुम्ही. आणि देवच होतो, लक्षात येईल. कधी देव येत आपण? आणि आत्ता देव येत म्हणा. कोण आपण? आम्हाला आपण कसं का देव येतो? जन्मलेले हाडामासाचा गोळा आहे. तू थोडा जन्मलेला आहेस. हाडामासाच्या संगतीमध्ये आला असला तरी हाडामासा संघ जातोस का? हाडमास हे जाळल्या जातात. त्याच्यातलं ज्ञान जाळल्या जातं, चैतन्य जाळल्या जातं का? सापडतच नाही का? कसं सापडेल ते? ह्या इंद्रिय अंतकरणाला सापडेल का ते? असं कोण हेच न सापडणार. महाराज म्हणतात तुमचं स्वरूप आहे. कळलंय ना तुमचं स्वरूप? नाही का? कळणं स्वरूप आहे. अरूपाचं ज्ञान तुम्हाला आहे. नाही का? महाराज एके ठिकाणी म्हणतात अरे मृदंग वाजायला कीर्तनामध्ये, दिसायला मृदंग, आणि त्याचा ध्वनी दिसायला का? आणि मृदंग दिसायला ना मृदंग, ध्वनी. आणि ते ध्वनी कोणाला कळायला? मृदंगाला का? वाजविणाराला का? कानाला तरी कळायला का? ध्वनी कळाला का? आणि कळायला महाराज. आता मला तर ते ध्वनी कळतो, निघाल्याला कळतो, नीट करता येत नाही पण निघाल्याला कळतो. बरं मलाच कळतो का? सगळ्याला कळतं. बेसुरी जर चाललं असलं तर ते सगळ्यांना कळतं. आणि न दिसणार कळायलं का? दिसणार. आणि कळणाऱ्यालाच कळायलं का? कोणालाही कळायलं. कानामानाशिवाय तर ते आतमध्ये उतरत नाही. त्या अरूप ध्वनीला आत उतरायला कानाने मन लागलं. आणि त्या ध्वनीमध्ये जडत्व आहे, कानामध्ये जडत्व आहे, अंतकरणामध्ये मनामध्येही जडत्व आहे. आणि स्पष्ट तर व्हायला हाणादर्श वरून, हाणादर्श घालून फिरवा त्याला. हे कसं काय म्हणाले? ते का दिसायला का ध्वनी? महाराज पण ते कळायलं ना. आणि ते कळायलं कोणाला? ते तुम्हाला कळायले, आपल्याला कळायले, शरीराला कळायलं का? मग ते हाडमास मी आहे का? म्हणजे किती बापाचं असलं तर काय चाललंय आपलं? कोण? शरीर किती बापाचं असल्यावर चांगलं असतं खानदानी, नाही का? कोण पाहिजे खानदानी? मी का ते? आणि माझी खानदानी पाहिली का? ते तर देव सांगायला लागलेत गीतेमध्ये. म्हणतात ममाई वंशे का? माझ्यासारखीच आहेत का? मीच आहेत ते. कारण जन्म मृत्यू नाही त्याच्यामध्ये. उत्पत्ती नाश आहे का? नाही का? काय आहे त्या स्वरूपामध्ये? माझा अंश म्हणतो देव. हे म्हणतात आम्ही यायचे अंश, नाही का? आम्ही का असे हलके का? अशी हलकी भारी का? आम्ही असे खानदानी येत आम्ही. अरे तुमच्यासाठी खानदान कोणाचीच नाही. आशिलाचे आहेत तुम्ही. कसे येत? आशिलाचे. आणि अशा आशिलाच्या असणाऱ्या माणसाला काय बोललेलं लागन काही? म्हणून या लेवलला येण्याकरता लागतंय नाम. या लेवलला कशाने येऊ? सोपं साधन आहे. नामासंकीर्तन साधन पैसोपे. फार सोपं साधन आहे. अरे चलता चलता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम करता करता तुम्हाला देवाला पाणी घालायचं असलं तर काम करता करता जमन का? देव जमन देवाला पाणी घालता असल्यावर, तीर्थयात्रा जायचं असल्यावर, जप जाप करायचं असल्यावर. पण त्याही कर्माला समोर झालं जर तर बाकीचं काम सोडावं लागेल, पुन्हा पैसा जोडावा लागेल, नाही का? आणि काम सोडावं लागेल, वेळ घ्यावा लागेल, तेव्हा ते काम होतं. आणि नामस्मरणाला चलता चलता तुमच्या प्रत्येक पावलाला जरी तुम्ही नाम घेत राहिले तर, नाही का? काय म्हणतात तुकोबारा तर म्हणतात, नाम घेता वाट चाले यज्ञ पावला पावले. पावला पावलाला यज्ञ, नाही का? काय शक्ती नामामध्ये. आणि ते नाम जर तुम्ही गात राहिले तर तुम्हाला ते नाम माणूस वाटणं घालून टाकतं. ते माणूस घालून टाकतं का? माणूस वाटणं, माणूस वाटणं. कारण हे माणूस नाही ना, माणूस आहे का? आणि आता माणसाचा याला म्हणतो मला अनुभव यायला. अरे तो अनुभव यायला, पण अनुभव खरा आहे का? तो योजन आला म्हणून काय झाले, नाही का? अनुभव आला म्हणून काय होत असतं की अनुभव आला म्हणून काय खरंच असतं का ते? नाही का? मृगजळाचा अनुभव येत नाही का? मृगजळाचा अनुभव आला म्हणून काय बिघडलं? सवय नाही का आपल्याला? जरी पाणी वाटायला तहान लागलेली, उन्हाळा दिवस आहे, मग 4 पावलं जाऊन प्यायला काय हरकत आहे? पण आपण दिसत असतानाच नाहीचा निश्चय आहे का? न दिसत असताना हरणाला ते पाणी सत्य वाटतं म्हणून ते धावतं. आपण धावत नाही कारण आपल्याला माहिती ते पाणी नाही. तसं मग हे शरीर मी वाटलं तर मग शरीर मी आहे का? नाही का? आणि नाम न घेणारा 2 बापाचा आहे. महाराज म्हणतात नाम न घेणारा शरीराला मी समजित असतो. कोण समजित असतो?
नाम न घेणाऱ्याला शरीर काय वाटतं? मी वाटतो. नामस्मरण करणारा चांगल्या हेतून त्याला शरीर मी कसं काय वाटन, नाही का? म्हणून तुकोबारायला सांगायचे, नाम घ्यायला लावायचे आपल्याला. काय करायला लागेल? तुम्हाला लागतं ना हे झोंबत ना, मग याला सोडा, आणि याला सोडा, आणि कशाला जोडा? देवासंग जोडा, नाही का? जोड जोड जोडीली मनुष्य देहायसी. तुम्ही कशाला मनुष्य देह जोडलाय? तुम्ही काय सामान्य काम केलं काय? तुकोबाराय म्हणतात, बरे वेळ झाले आलो या जन्माशी, परत झालं मी ह्या जन्माला आलो, आणि ह्या जन्माला आलो तर काय केलंय मी? माझ्या जोड जोडली मनुष्य देहायसी. मनुष्य देहासारखं भेटायसारखंच पुण्य केलंय ना. महान लाभाच्या उत्तम राशी, लाभाच्या महालाभाच्या उत्तम राशी, ज्याने सर्व सुखाशी पात्र होईजे, जेणेकरून मी सर्व सुखाला प्राप्त होईल. कोणाला सर्व सुख प्राप्त आहे? एका समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे? अरे जागी जर असलं ते म्हण मी आहे. कोण म्हणेल? पण जागी असलेला म्हणू शकतो ना, मी आहे ना. माझ्यासारखं कोण सुखरूप आहे, नाही का? एके ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो माझा पांडुरंग माझा आत्मा. त्याच्यासारखं कोण आहे, नाही का? असं आपलं सुख स्वरूप लक्षाली नामस्मरणानं. जर नाही नामस्मरण केलं तर हे बोलणे लागायसारखे, नाही का? दोन बापाचं म्हणजे शोभत का हो, नाही का? पण आता दोन बापाचं कोण आहे? तुकोबाराय म्हणतात, जे नाम घेत नाही त्याची बुद्धी बद्ध असते, त्याची बुद्धी बाधित म्हणजे कशी असते? बद पडल्यासारखी असते, बोंद असते. म्हणून त्याला शरीरच मी वाटतं, मग त्याला सहन होत नाही. दोन बापाचं म्हणलेलं सहन होत नाही. आणि हे तर एका बी बापाचं नाही, दोन बापाचं म्हणलेलं सहन होईना. पण हे एका बापाच तरी आहे का? याच्या हिशोबात माय बापच नाही, काय का? त्याच्या हिशोबात माय बापच नाही. आणि बाप म्हणले तर राग गेलाय. तुकोबाराय तर म्हणतात, नाम न वदे ज्याची वांचा, तो लेख दो बापाचा. कशावर म्हणले हे दोन बापाचा आहे? त्याला याची राग येतो ना, हीच ओळख तयाची, खून जाणा भक्ताची. जर त्याला ह्या बोलण्याचा राग येत असेल तर नसून राग यायला, तसा नसून राग यायलाय का? असून नसून राग यायलाय, नाही का? याच्यावरच ओळखून घ्यावा, हीची ओळख तयाची, खून जाणं अभक्ताची, हीच ओळख आहे. म्हणून काय करत जा? देवाचं नामस्मरण करत जा, सतत करत जा. महाराज मी सांगत असतात, देव फार शुद्ध आहे, आणि त्या देवाचं नाव बी कसं आहे बघ? शुद्धच आहे. आणि शुद्ध देवाचं शुद्ध नाव घेतल्यावर काय होतंय? अंतकरण मलिन येते, शुद्ध होतंय. आणि अंतकरण शुद्ध झाल्यावर मी माणूस वाटन का? मी हाडमास वाटन का? नाही का? हाडमास आहे का मी? शरीर म्हणलं की हाडमासच आहे सगळे. कुठे हात लावल्यावर? कुठे बी लावा, गणपतीच्या सोंडीला हात लावा की ढेरीला हात लावा, मातीचे का गणपती? कुठं तरी आहे का? त्याची कुऱ्हाड बी मातीची, त्याचा हार बी, त्याचा पितांबर बी मातीचाच आहे. सगळी काय आहे ती? तसं शरीर म्हणलं की हाडमास, म्हणलं की मातीच. श्वास म्हणलं की हवेचाच गठ्ठा, किती काही कोण असतो, नाही का? मन म्हणलं की संस्काराचा गठ्ठा, सगळा संस्काराचाच गठ्ठा आहे मन म्हणलं की. आणि मी म्हणलं की ज्ञानाचा गठ्ठा, ज्ञानाचा गठ्ठा आहे. तो ज्ञानाचा गठ्ठा सतत आहे, अवस्था सतत नाहीत, मनाच्या नाहीत, शरीराच्या बी नाहीत. शरीराच्या तारुण्य, बालकपणा, म्हातारपणा सतत आहे का? सारखा बदलत बदले. मनाच्या अवस्था जे आहेत, जागृती, स्वप्न, सुसुप्ती, ह्या सतत आहेत का? आणि मी सगळ्यात नाही का? सगळ्या ज्ञानाचा गठ्ठा आहे, जागृतीत आहे, सुसुप्तीत आहे, समाधीत बी आहे, शरीरात बालपणात आहे, तरुणपणात आहे. कधी बी ज्ञान म्हणूनच आहे का? लहानपणी कळत नव्हतं तर कवळं ज्ञान आहे ना, आता निब्बर ज्ञान आहे कमी का? सारखं ज्ञानच आहे. कवळेपणा, निब्बरपणा शरीराहून वाटतो का? होताच आहे, शरीराहून वाटतो. अशी आपलं समजूत करू नये का अशी? आणि अशी समजूत केल्यावर आपण माय बापाचे का लेकरा बाळावाली? माय बापाचे बी नाही. काय म्हणतात तो गवळ आहे? ते म्हणतात, आधार नाही कोणी मज बाप ना माय, नाही का? मला बाप आहे का माय आहे? कोणाचाच आधार नाही. एकीकडे म्हणतात, पाठी पोटी नाही कोणी, निर्वी सज्जन संता, देवा मला पाठी पोटी कोणी नाही, आता माझी करी चिंता. दान देई भगवंता, पाठी पोटी नाही कोणी, निर्वी सज्जन संता. म्हणून असं तुकोबाराय, पाठी पोटी कोणी नाही म्हणतात, मायबापी नाही म्हणतात.
असं बिना बापाचं आणि बिना माईचं लेकरू चैतन्य स्वरूपावर आलं ते किती मायबाप विसरून जातं. मग आता याची खून आहे काही नाही, याची खून नाही. न नाम जपणाराची आणि बुद्धी बद्ध असणाराची ओळख म्हणतात, हीची ओळख होता याची. खून जाणा भक्ताची. म्हणजे अशी स्थिती असणाऱ्या माणसाला देव माहीत असतो का? ठावा नाही पांडुरंग जाना जातीचा तो मांग. त्याला पांडुरंग देव माहीतच नाही ते कोण आहे. मांग येते नाही का? आणि ते मांग आहे, तर मांगाला कधीच मांग म्हणजे काम, नेहमी काम कामच सारखा धावतो का त्याला देव बरा वाटतो? कामच वाटतो, सारखा कामामध्येच येतो नाही का? आणि त्या कामामध्येच गुंतलेले ते सगळेच गुंतलेत, कामी गुंतले रिकामे. जपी तपी येथे जमे लाविले दमामे. मुक्ती आणि मुमुक्ष असे बी असले तरी तुकोबरा म्हणतात आम्हाला चालतात नाही का? ते काम बाजूला केला की काय होत असतं? काम बाजूला केल्यावर, विकार बाजूला केल्यावर शुद्ध स्वरूपाचं निखळ सोनं तापून लाल केलं की त्याचा हीनपणा जात असतो. म्हणून अशा प्रकारच्या स्थितीला आपल्याला प्राप्त होण्याकरता देवाचं नामस्मरण करत जा. आणि नामस्मरण करता करता आपला देव होता येईल. पण ज्याला देवच माहित नाही तर नाव काय घेईल? ठावा नाही पांडुरंग मग जाना जातीचा तो मांग. कारण मांगाच्या तोंडात कधी देवाला पाणी घालणं, उपवास धरणं कधी ऐकलंय का? सगळे तसेच नाहीत म्हणा, असतात काही काही नाही का? आम्ही 84 ला जायचो दिंडीमध्ये, एका गावचं मांगाचं जोडपं होतं. महाराज इतकं सुंदर आवाज आला, असं भजन म्हणायचं. पण त्या काळामध्ये त्याला सगळ्याच पाहुण्यानी वाळीत टाकलं की आपल्यात हे असं माळकरी नसावं. महाराज त्याची पोरगी करीना, तर त्याच्या घरी बी देईनच ना, त्याच्या घरी तुळशी वरण सगळं आपल्यासारखंच वागणं त्याचं. आणि असं मर्यादित राहत होतं. कधी पंक्तीला आपल्या सतरंजीवर बसलं नाही, घोंगडीवर चटाई टाकले का नाही त्या दोघांनी एक, अरे त्याचं नाव तुकार मग, अरे बसण्याच्यावर नाही म्हणत, आपल्या हिशोबात बाजूला घेऊन खायचं, आवाज दर्जेदार म्हणायचं. आणि त्याला त्याच्या मुलाला कोणी मुलगी देईना का? ते मांग होते ते म्हणून देईना, तर हे वारकरी होतं ना, दुसरे कोण होते? आणि दिसायला काळा जहर कोळसासारखाच माणूस होता. पण आवाज त्यानं काढला की मागले पुढे लोक दिंडीत येत होते ऐकायला, असं त्याचा आवाज होता. त्याच्या पत्नीचा तसाच आवाज, त्याचा आवाज असं दर्जेदार म्हणायचं. पूर्ण काकडा पाठ, नाट, हरिपाठ सगळे पाठ दिंडीत चालत असताना. पण असं दर्जेदार आणि समजूत त्याची चांगल्या झाल्या रीतीची होती. म्हणून ते म्हणत होतं, जाऊ दे देवाला गरज असली तर करीन पोरायचे लग्न. हा म्हणत होतं ते, मी भजन करायला म्हणून लोक येणार का? मग त्याला काळजी आता कोणाला? देवाला, असं म्हणत होतं. पण आता मांग त्याच्याकडे येत नव्हते का चांगले येत नव्हते? मांग जात नव्हते, कारण ते देवाला मानणारे मांग असतात. म्हणून ज्याला पांडुरंग ठावकच नाही, कोबरामध्ये ठावा नाही पांडुरंग मग जाना जातीचा तो मांग. मग जातीनं कोणीही असला त्याला देव जर ठाव नसला तर कोणी म्हणतो जातीचा मांगच आहे. म्हणून असं देवाचं वैभव नामाकडून, रूपाकडून आणि ते चौकडून माणसाला भोगता येतं, उपभोगता येतं. आणि ते उपभोगलं की देव होता येतं. देव होता येतं का देवपणा लक्षात येतो नाही का? महाराज म्हणतात, अरे स्वतः अंगानं ज्ञान आहे तुम्ही, आपणची ज्ञान स्वरूप आहे नाही का? हे तो धाडीले वाये विषय ज्ञाने होय गगना एवढा नाही का? आपण ज्ञान स्वरूपावर हे विसरला आणि हे विषय ज्ञान जवळ केलंय आणि त्याच्या जोगानं तो स्वतःला मोठं समजायला लागला. आता तो स्वतःला त्याच्या योगानं मोठा का अंगानं मोठा आहे? तू अंगानं मोठं आहे, खोट्यानं मोठं कसं होता येईल? नाही ना. खोटं ओळखीलं की मोठं होईल का? याला मोठं व्हायचंय आणि याला वाटतं मी खोटं जवळ केल्यावर मला मोठं मानते नाही का? आणि काय चालला भरणा सगळा मूर्खायचा. ज्याच्याजवळ जास्त खोट आहे तेच मोठे का ज्याच्याजवळ खोटं कमी आहे ते मोठे? जास्त खोट आहे तेच मोठे. आता सगळा भरणा तेच. मग कोणाला तसंच मोठं व्हा वाटतं का स्वरूपानं मोठे हेच वाटतं? महाराज देवी सांगतात, अरे तुला मोठं व्हायचं काम नाही, तू लहान नाही ध्यानात घे का तुला मोठं व्हायचंय? तुम्ही लहान आहेत का? कशाला होता येईल तुम्हाला मोठं? हा नाही का? तुम्ही लहानच नाही बाबा, मोठे घ्या ना. एक दिवस बिरबलला नाही का एका माणसाच्या घरी चोरी झाली. चोरी झाल्यावर, चोरी झाल्याची कोणीच मेळ लागू देईना.
त्याला तो म्हणला ह्या गावातच झाली चोरी म्हणल्यावर कोणा घेतली मेळ लावायचा का म्हणजे लावा. मग बिरबलाने काठ्याचा भाराच आणला आणि काठ्याचा भार असा बरोबर मापाचा आणला. सगळ्याला एक एक काठी वाटून दिली, सगळ्याला वाटून दिली एक एक काठी आणि सांगितले बा ज्यानं चोरला असेल त्याची काठी 4 बोट आपोआप वाढल. काय म्हणले ते, आता वेळ लागतो तुम्हाला, तुमचे पैसे गेलेत ना, ह्या सगळे एक एक काठी घेऊन जा संध्याकाळी आणि सकाळी पुन्हा ह्याच काठ्या वापस आणा आणि सगळ्या काठ्या बरोबर मार, सगळ्या बरोबर होत्या कापलेल्या आणि सांगितले सगळे सकाळी बरोबर आणा, ज्यानं चोरली असेल त्याची काठी 4 बोट वाढल. काय म्हणलं ते, लगेच चोर सापडला, उशीरच नाही म्हणला. काही करू नका, ज्यानं पैसे घेतले त्याची काठी काय होईल 4 बोट वाढून. आता सगळ्यांनी मोकळ्यावरून नेले, पण ज्याला पैसे चोरले होते त्याला बी नेली. पण त्याला वाटलं अरे किती हुशार करीन हे बिरबल, त्याला 4 बोट तोडून आणली. काय केली 4 बोट तोडून आणली. त्याला वाटलं आता ही 4 बोट वाढन म्हणलं ते आपली सगळ्या बरोबर भरण कमी भरण. नाही सगळ्यात वाढन म्हणलं होतं ते. आता 4 बोट वाढन म्हणल्यावर 4 बोट तोडल्यावर मग काय झाली सगळी, त्याला वाटलं आपली कशी होईल सारखी होते ना सगळ्या. मग सकाळी आल्यावर सगळ्या काठ्यामध्ये ही झाली 4 बोट कमी, नाही का. ते काय म्हणलं होतं वाढत, नाही का. आता कमी झाल्यावर तर ही कोणाची एक काठी, तो म्हणलं आपली. मग तू ते चोर, तू पैसे चोरले नाही का. ते म्हणले कस काय लाज आहे, ते म्हणले तुम्ही तर म्हणले होते मोठी होईल. नाही मोठी होईल नव्हतं म्हणलं मी, बाई काही म्हणती पण तूच एकट्याची भरणी की नाही लहान, बाकीचे सगळे मोठे भरले. ते म्हणला सगळे चोर सगळे नाहीत म्हणला, मी तुला ते पैसे सापड्या करता म्हणलं होतो. हा सगळे नाही ते म्हणलं, सगळे चोर आहेत, सगळेच वाहणे, महीच नाही वाहणी, वाहणी नाही तुहीच वाहणी म्हणायला काय हरकत नाही, कारण तसं झालं ना. तसं आता याला मोठं व्हायचंय, कशाला तरी मोठं व्हायचंय का. महाराज ना आपण सहज म्हणतो, पण लोकांचं काय भरणं आहे, त्याला लोक मोठं म्हणाले का कोणाला. आणि त्याच्यामुळे ते मोठं म्हणल्यावर त्याला मोठं व्हायचं, ते म्हणतं सगळ्यात मोठं म्हणजे भजन करेन ना ते. आता आपण काय मोठे आहेत ना, आता आपण आता मोठे आहेत म्हणजे भजन म्हणणाऱ्यापेक्षा मोठे वाटायले का लहान वाटायले. भजन म्हणणाऱ्यापेक्षा मग ते भजनच पण झालं त्याच, नाही का. खोट्या मोठ्यामुळं का खऱ्या मोठ्यामुळं, आणि त्या खोट्यापेक्षा बी हा किती मोठा आहे सांगा ना. धनामुळे याला मान का याच्यामुळं धनाला मान, याच्यामुळं धनाला मान, याच्यामुळं कशाला अभिमान, कशाला बी अस्तित्व याच. अहो देवाला सुद्धा, तीर्थाला सुद्धा, मंत्राला सुद्धा अस्तित्व तुमचं. एकादशीला, द्वादशीला, उपवासाला, सोमवाराला कोणाचं अस्तित्व आहे, कोणाचं सांगा ना, नाही का. सोमवारला आता 16 सोमवार केले, किती पुण्य झालं, भरमसाठ पुण्य झालं. कशामुळे झालं, 16 सोमवार असे लवंगावरच केले. आता 16 सोमवार केल्यावर कचून पुण्य झालं. आता ते पुण्य मोठं का सोमवार, नाही का. कोण मोठे पुण्य कशाने झालं ते, आणि मग सोमवार मोठे का पुण्य, नाही का. कोण मोठे आहेत सोमवार, कारण सोमवार केले 16, मग काय निर्माण झालं, पुण्य निर्माण झालं. आता पुण्य मोठं का सोमवार, सोमवार मोठे. आता सोमवार धरणारा आणि सोमवार दोन आहेत काही. आता याला धरले सोमवार, सोमवार धरणारा मोठा का पुण्य मोठी, सोमवार मोठी. कशापेक्षा, सोमवारापेक्षा. सोमवारापेक्षा पुण्य लहान, पुण्यापेक्षा सोमवार मोठे, आणि सोमवारापेक्षा सोमवार धरणारा मोठा, नाही का. आता यानं सोमवार मानलीत, सोमवार आहेत का, यानं मानलीत सोमवार, नाही का. पण सोमवार धरणारा मोठा, आणि त्याला वाटतं ना सोमवार धरून पुण्य केलं की मी काय होईल. आता कुठं जेव्हा हे करा, कोणत्याही व्रताचं, कोणत्याही तीर्थाचं, कोणत्याही दैवतेचं असंच करा नाही सगळं. आणि लोक म्हणतात हे माणसं नाव ठेवते तीर्थाला याला. अरे तुकोबाराय म्हणतात तीर्थ तुम्हाला खरा घर सोडण्याकरता, आसक्ती सोडण्याकरता काही काल करा, आणि चांगल्या भावनानं करा. तीर्थाचं फल असं निष्काम भावनेनं केलं की आल्याबरोबर उदास होतं माणसाला, सगळं खोटं वाटलं पाहिजे, नाही का. रामचंद्र प्रभूनं तीर्थयात्रा केल्या, आणि तीर्थयात्रा केल्यावर रामचंद्र प्रभू उदास दिसू लागले. विश्वामित्राने विचारलं काय असे उदास झाले, नाही का. त्यांना सांगितलं काय उदास झाले महाराज, आणि काय या जगतामध्ये येऊन माणसाच्या जन्माचं काय खरंय, कशाला जन्माला यावं माणसानं. उठून परेशानी गर्भातून,
गर्भापासून 9 महिने जर राहायचं काम आहे त्या गर्भात दिलं की एका घाणीमध्ये राहायचं आणि काय फायदा येऊन जन्माला येऊन आणि पुन्हा इथं यायचंय. रामचंद्र प्रभू आज्ञानी होते का? नाही का? ते मला तिथं यायचे. पुन्हा बालपणामध्ये काय दशा, बालपणामध्ये काय व्याधी आहे, काय दुखायलं, सारखं बालक रडतात, त्याला सांगता येतं का? असतं एक मानतेत एक, नाही का? कानालाच हात लावू देना, त्याची मान अवतळली होती. मग ते इथं हात लावू देना, ते म्हणले त्याचं कान दुखायला. कर ह्या देवा नवस, कर त्या देवा, याची दुखती मान, नाही का? किंवा त्याचा दुखतो कान, हे चोळतेत मान. आता त्याला जास्त ताण आहे का काही सांगता येईल बरं? जास्त आता गर्भावस्थेत दुःख भोगले, बाळपण गेले नेनता, अज्ञानात चाललंय. पुन्हा तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घेणे, अशा स्थितीला प्राप्त व्हावं लागतं. महाराज कशाला जन्माला यावं हो? नाही का? देवाने जन्माला घालूच नाही. महाराज जन्माला घालू नाही. महाराज त्याला वशिष्ठानं सांगितलं, अरे जन्माला का घालू नये? असा जन्म तर पुन्हा नाही. म्हणजे कशाला असा जन्म? ते म्हणले गर्भात येणं संपविता येतं ह्या देहानं. तू गर्भातलं दुःख सांगायला ना भयानक, गर्भालाच येणं संपवता येतं ह्या देहानं. म्हणजे हा कसं काय संपत? ते म्हणले गर्भाला येणं संपवता येतं. म्हणजे तो ज्ञान स्वरूप आहे, असं ज्ञान झाल्यानंतर त्याला अंतिम देह सुटल्यावर त्याला ब्रह्मरूपाची प्राप्तता होते. आणि ब्रह्मरूप प्राप्त झाल्यावर त्याला जग नाही राहिलं, आईबाप नाही राहिले, पुन्हा त्याला जन्म मरणाचा प्रश्नच नाही, असं स्पष्ट झालेलं आपल्या स्वरूपाबद्दल. आणि मग काय जन्माला यायची गरज आहे? माहिती अज्ञानामुळे तो वारंवार जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं हे पार करता येते. असं आपल्याला ब्रह्मरूपाचं ज्ञान करून घेता येतं. मी आत्मा ब्रह्मरूप आहे आणि आत्म्याचा कधीच जन्म नाही. आणि हे जग खरं मानल्यामुळं, हे विषय सत्य मानल्यामुळं जन्म घेणं लागे. याची वासना राहते, वासते पुढे जन्म घ्यावा लागतो. म्हणजे असं आहे का? म्हणजे हा म्हणजे पण आता ते मग आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान कुठं प्राप्त होत असतंय? रामचंद्र प्रभू म्हणून राहिले. ते म्हणजे अरे संतांकर प्राप्त होते. असे संत कुठं सापडत असतात? ते म्हणतात तीर्थावर राहतात, आश्रमाने राहतात, अरण्यामध्ये, त्यांच्याकडे याची माहिती असते. ते म्हणजे ना तिथलची सोय खाण्यापिण्याची, राहण्याची. ते म्हणजे अरे सोय नसली तर काय करावं? ते म्हणजे एखाद्या चांडाळाची वस्ती जवळ असेल ना, खुशाल त्या चांडाळाच्या वस्तीवर भीक मागाव, पण हे ज्ञान संपादन करावं. हातामध्ये खापर घ्यावा, झोळी करावं, चौ पालवी करुणी झोळी, भीक मागावे दारोदारी, किंवा हाती घेऊन या खापर, ज्ञानार्थी चांडाळाच्या घरोघर. तुळशी माळ द्यायच्या गळ्यात येईन, दाई तुळसा वृंदावने त्याच्याच घरी मधुकरी मागावं का काय म्हणाले ते वशिष्ठ? चांडाळ लोकांच्या घरी, कारण त्याची मधुकरी झोळीत पडली कीच पवित्र होते ती. ज्ञान संपादन करायचं, भीक मागायला हाती घेऊन या खापर, ज्ञानार्थी, कोण्यार्थी? ज्ञानार्थी चांडाळाच्या घरोघर, भीक मागणे श्रेष्ठ सधर, त्याहून मूर्ख शरीर हाती निंदे. त्याला भीक मागायचं काम नाही, घरचंच खायचं, चांगलं खायचं, आणि चांगलं खायचं, गदळ समजुतीनं राहायचं, त्याच्यापेक्षा मूर्ख शरीर बरं म्हणले. त्याहून मूर्ख, त्या भीक मागणाऱ्यापेक्षा मूर्ख अति निंदे. म्हणजे आपल्याला भीक मागणं बरं वाटतं का घरी असं दर्जेदार खाल्लेलं बरं वाटतं? नाही का? भीक मागलेलं श्रेष्ठ आहे. त्या भीक मागण्याच्या योगानं मी कोण आहे हे कळल, आणि मी कोण आहे हे कळल्यावर मरणाची तर गाठ पडणार नाही. मरण वाटण का? मी हसत हसत देह सुटल्या जाईल का रडत रडत? हसत हसत देह सुटल्या जाईल. कसं वाटत? महाराज म्हणतात जसं संडास मोकळी झाल्यावर काय परेशान व्हायचं काम आहे का, असा देह सुटल्या जाईल. नाही का? देह तसा सुटल्या जाईल का देह असताना मी देहाचा निश्चय नाहीचा निश्चय होईल. आणि अशी उत्कृष्ट दशा ज्या देहानं भोगता येते, त्या देहात येऊन जर त्याला पांडुरंगच ठावा नाही तर मग जातीचा कोण आहे? म्हणतात महाराज तो ठावा नाही पांडुरंग, जाता जाना जातीचा तो मांग. पुढे म्हणतात ज्याशी विठ्ठल नाही ठावा, त्याचा संग न करावा. ज्याला देवच माहित नाही विठ्ठल, त्याच्या संगतीत राहू नये. काय म्हणतात तुकोबराय? नाही तर संगतीमध्ये राहू नये त्याच्या. कोणाचे? ज्याला विठ्ठल ठावच करत नाही, देवच माहित नाही, त्याच्या संगतीत सुद्धा राहू नये. त्याच्या संगतीत राहिल्यावर कशाचा तरी लाभ होईल का? जगताचा, सत्यत्वाचा, संसाराचा लाभ होईल का नाही? बरं,
आणि तो लाभ तर खोटा बी एक आणि अदृष्टानं देईल, खोटा बी एक, खरा बी नाही. मग त्याच स्थितीमध्ये पूर्ण जिंदगी जायला शेवट पुन्हा त्याच दैनीला मिसळायचं काम नाही पडायचं का? मग त्याच्या संगतीत सुद्धा राहू नका म्हणतात तुकोबराय. काय म्हणतात तुकोबराय? त्याचा संग न करावा, ज्याशी विठ्ठल नाही ठावा, त्याचा संग न करावा. पुढे म्हणतात नाम म्हणे ज्याचे तोंड, तेची चर्मकाचे कुंड. ज्याला देव माहित नाही त्याची संगत करू नये, आणि ज्याच्या तोंडाला नाव येतच नाही ते त्याचं तोंड नाही. महाराज म्हणतात चांभाराचं कातडे भिजू घालायचं, ते काय म्हणते त्याला कुंड नाही का, चांभाराचं कुंड म्हणते त्याला नाही का. असं ते कातड्याचं, ते कातडे भिजू घालायचं, हे कातड्याच आहे, हे कशाच आहे? खाताड्याच आहे. पहा, देवाचं नाव न घेणाराला एवढे टाकून संत बोलतात का की त्यांना माहिती यांच्याजवळ खजिना आहे. देवाचं नाव घ्यायला कोणती अडचण आहे? कामाची अडचण आहे का व्यवहाराची काही अडचण आहे का नाव घेता येत नाही? इतर देहातल्या जीवाला अडचण आहे, त्यांना नाम घेताच येत नाही, वाणीच नाही त्यांना, तर काय करतील बिचारे? त्यांना रिकामपण नाही का नाव घेता येत नाही? आणि रिकामपण भरपूर आहे, 24 तास तोंड रिकामीच राहतील का द्यायची का काम करतील? नामच घेता येत नाही. आणि आपले रिकामे राहतील का? कमी राहत नाही. तर आपली अनंत वाचाळ ज्ञानोबा म्हणतात बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी, अशी आपली स्थिती होती. तीच वाणी जर बंद करून देवाचं नाव जर घेऊ लागलो आपण, अट्टहासन घेऊ लागलो जर, आणि काळजीनं जर घेऊ लागलो, गरजेनं जर घेऊ लागलो, तर त्या गरजेनं घेणाऱ्याकडे देव गरजेनंच पाहिजे. देवाला फार आवडतं नाव घेणारा माणूस. नाव घेणारा काऊन आवडत असं देवाला? देवाचं नाव घेणारा माणूस देवाला विजा होत नाही, त्याच्यापासून काही बी मागत नाही तो देवाला मूर्खासारखं. देवाचं नाव घेणाराचं अंतकरण स्वच्छ होतं. स्वच्छ अंतकरण झालेला संसार मागण का? लेकरं बाळ मागण का? नाही मागणार. भीक मागे आवडत नाही देवाला का हे असे भक्ती मागणारे? भीक मागणारे नाही आवडत. सगळे कसे आहेत? सगळे भिकारीचे अवलादीचे आहेत का? कसे येत? लहान असो किंवा मोठे असो, सगळ्याचं मागणंच आहे. तुकोबरा बी मागतात, पण ते म्हणतात दुसरं काही मागत नाही देवा तुम्हाला बी. आणि नाही काही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने. राज्य त्याची गरज, धन मागतो कमी, साकडे न पडे तुझं जेणे. देवा तुम्हाला अडचणी येत यायचं काही काम नाही बरं का. भक्ती विन माय बापा, भक्ती मागतात तुकोबरा. मी बाकीचं तुम्हाला कोणत्याच प्रकारचं काही मागत नाही, म्हणून तुम्हाला काही नाराज व्हायची गरजच नाही. स्वच्छ अंतकरण झालेल्या माणसाचं असं मागणं असतं. नामस्मरण केलं की अंतकरण स्वच्छ होत असतं. कोणाचं होत असतं? कोणाचं होत असतं? जो नाम घेईन त्याचं होत असतं म्हणा. कोणाचं होत असतं? जे नाव घेईन देवाचं, त्याचं नाव घेईन त्याचं अंतकरण स्वच्छ होत असतं. स्वच्छ अंतकरण झाल्यावर त्याला जग खरं वाटत नसतं, संसार खरा वाटत नसतो, त्याचं मनही संसारात लागत नसतं. मनाचं ज्याचं अंतकरण स्वच्छ झालंय त्याच. पहा ना, अहो ती उपवर जर झाली मुलगी, लग्नाला आलेली मुलगी उपवर जर झाली, तर तिचं बापाच्या घरात मनच लागत नाही. बाप घरचा श्रीमंत असला तरी मन लागत नाही. कोणाचं? उपवर झालेल्या पोरीचं मन. तिची नजर घरात होती, लहानपणी होती तेव्हा, आता चौकटीच्या बाहेर गेली. कुठे गेली? आता तरी बाहेर गेली तरी ती घरात राहिली, उपास तापास धरायली, पोथ्या वाचायली, बापा करता भावा करता का चांगलं घर भेटाय करता? चांगलं घर. तिला माहितीये हे घर जरी मोठा तरी माझं कल्याण ह्या घरात नाही, या घराच्या जीवावर तिकडं आहे का इथं आहे? आणि कोणाच्या जीवावर? ह्या घराच्या जीवावर तिकडे. तसं या संसाराच्या जीवावर त्याचं संसारात मनच लागत नाही. चित्त शुद्ध झालं कसं मन लागेल? संसार चित्त शुद्ध झाल्यावर संसारात मन लागणार नाही त्याचं. पण इतकं चित्त शुद्ध होऊस तर नामस्मरण करावं. आणि देव बी वाट पाहतो. चित्त शुद्ध झालेल्या पुरुषाकडे देवाचं ध्यान असतं. मायबापाचं ध्यान खेळत्या पोरीकडे का उपवर झालेल्या? खेळत्या पोरीकडे पाहते, पण गरजेनं पाहत नाही. उपवर झाली कीच मायबापाला काळजी लागते. आता पोरगी उपवर झाली, आता ही चांगल्याच्या हातात द्यायची का कशी करायची? मग ज्याचं अंतकरण शुद्ध झालंय का त्याच्याकडे देवाचं लक्ष असते की याचं अंतकरण काय झालं? आता शुद्ध झाले ना. आता अंतकरण शुद्ध झाले म्हणजे याला संतांच्या हातात द्यायचे की कोणाच्या? नाही का? तुकोबाराय म्हणतात देवा आता माझी करी चिंता. त्याला तर चिंता करायची, करतात ते चिंता. आता माझी करी चिंता, दान देई भगवंता, पाटी पोटी नाही कोणी. मग निर्वी सज्जन संता. निर्वी म्हणजे मला संतांच्या हातात द्या.
नाही का? हे कोण दुःख दूर करील? संत दुःख दूर करतील. मग आता उपवर झालेल्या मुलीला बाप, आता तर खूप अवघड झालंय. आता उपवर झालेल्या मुलीला मागणीवर मागणी आहे. आणि बाप तर 4-2 एकर वाल्या एकर वाल्या जाऊ द्या, 10-5 एकर वाल्याला देईन ते. आता कोण पाहिजे त्याला? सर्व्हिस पाहिजे, शेती पाहिजे, सर्व्हिसही पाहिजे. किती कल्याण हे मुलींचं, त्यांचं कल्याण त्यांनीच केलंय. कारण कितीतरी मुली नष्ट केल्यात लोकांनी, नाही का? त्याच मुलीचा आशीर्वाद आता ह्या मुलींना आहे. आता तशी पाळी राहिलेली नाही, नाही का? म्हणून उदाहरण घेऊ आपण. तसं अंतकरण शुद्ध होतंय देवाच्या नावानं, आणि त्याची देव काळजी करतो. किती करतो? तर महाराज म्हणतात, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, इतका देव तळमळ करतो. आणि त्या तळमळ करण्याच्या निमित्ताला लागते नामस्मरण. आणि ते जर नाही नामस्मरण घेतलं जर, तर तुकोबाराय ते संभाराचं कुंड आहे. तोंड आहे का? हे का? नाम नमने आणि ज्याचे तोंड, तेची चर्मकाचे कुंड, हेची ओळख तयाची, खून जाना भक्ताची. शेवटी म्हणतात तुका म्हणे, त्याच दिवशी रांड गेली महारापाशी. पहा, त्याच दिवशी, त्या दिवशी असं झाले का, असा अनुभूती आली. त्या दिवशी समजा याच्या आईनं महाराजचा संग केला होता, नाही का? रजगुणाचा संग केला होता. सारखी याची रजगुणावर तमगुणावरच धाव आहे. गुण परत ते बोलतात महाराज, पण महाराजांना वाटतं असं टाकून बोलल्यावर तरी हे जागेवर येतील. तर आता यायचं ध्यान त्या बोलण्याकडे असलं तर लक्ष देईल. यायचं ध्यान संतांच्या बोलण्याकडे कामच नाही यायचा. शिव्या दिल्या काय, ओव्या घेतल्या का, तिकडे जर लक्ष येत नाही तर काय ऐकून यायचं, नाही का? यायच्या कानात. अहो काय कधी 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 काय होतं, ते पोरं काय करते, ते टोपणं घालते कानात, आणि आपण म्हणा काय चाललं तर ते नुसतं पाहत काय होतंय. नाही चित नाही, काढून उघडे द्यायचे, नाही का? आणि जर त्याला संकेत मिळाला समजा हे आपल्याला बोलायचं, मग ते एक काढत काय म्हणले, नाही का? आता यायचं तुकाराम इतकं टाकून कोणाचं लक्ष आहे आता, की तुकाराम महाराज म्हणते नाव न घेणार दुसऱ्या बापाचं आहे ना, आपण का दुसऱ्या बापाचे काय खानदानीचे नाहीत का? आपण खानदानीचे बापाचे कशामुळं? देवाचं नाव घेतले म्हणून. मग घ्या देवाचं नाव, नाही का? 2 बापाचे कशामुळं? देवाचं नावच घेत नाही म्हणून, नाही का? आणि 1 बापाचे कशामुळं? नेहमी देवाचं नाव घेतात म्हणून, नाही का? म्हणून काय करा, 2 बापाचं बोलणं तर सहन होत नाही. मग सहन होत नाही तर मग घ्या नामस्मरण. पण आता संतांचं बोलणं कानावर आल्यावर आणि ध्यानावर आल्यावर त्यांचं बोलणं कानावर येतंय का, नाही का? जीवाचं जीव लावून ऐकतात का संतांचं ऐकतात? जीवाचं जीव लावून जीव ऐकतात. तितकंच जीव लावून संतांचं ऐकलं जर, तर त्याचा संसार राहणार नाही, जग राहणार नाही, तो माणूस म्हणून राहणार नाही. माणसाच्या देहात राहील, पण परमात्मा रूपानं राहील का माणसाच्या रूपानं? आणि कधीतरी त्याला दुःखाचा प्रसंग येईल का? दुःख तर आवडत नाही, आणि झाल्याशिवाय तर राहत नाही. समजूत नीट जर केली तर दुःख औषधाला बी राहत नाही. दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी, मुक्ती झाल्या कामारी दासी, अशी त्याची स्थिती होते. म्हणून शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे त्याचे दिवशी रांड गेली महारापाशी. म्हणून असं जर असेल त्याचं लक्षण, तर त्या लक्षणावरून अशी समजून घ्या की त्या दिवशी त्याच्या आईनं विचार केला. अशा स्थितीमुळे त्याचा असा हा जन्मबद्ध झाला. आणि त्या जन्माचा परिणाम म्हणून महाराज म्हणतात की दाम न वदे ज्याची वाचा, तो लेख दो बापाचा. हे साधू संतांचं बोलणं, क्रोध यासारखं, राग यासारखं, अनुताप व्हायसारखं आहे. म्हणून ऐकावं, देवाचं नाव घ्यावं आणि देव स्वरूपाला प्राप्त व्हावं. समजूत आपली नीट करावं. आता हेच करता येतं आपल्याला का? काही करता येत नाही. बाकीचं जे करतो का सगळी भ्रांती आहे. चांगलं घर बांधलं, चांगलं कमवलं, चांगले सोयरे भेटले, चांगले नाते भेटले, चांगलं सगळं भेटलं. भेटलंय का? हे भेटलंय का? म्हणायलाय का असायला? आणि इतकं चांगलं गवून आला झटका, पण कवाशी गेली दो तो पतात नाही. मग कोण होतं जवळ? पोर होते का पैसे होते का घर होत? आता शरीराची सोय मसन वाट्यात का घरी? जीवाची काय सोय? कुठं गेला असेल जीव? आता नाही का जीव त्याच्यामध्ये? आजवर तर हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. जे म्हणत होत ते शरीर म्हणत होतं का? हेच शरीरातून म्हणत होता. याची काय दशा झाली असं आता, नाही का? काय स्थिती याची आता? कोणती गती आता? याला माय राहिली का? त्या घरात बाप लेक राहिले का? सुना राहिले का? नातवंड राहिले का? हा मालक राहिला का? आता कोण झाला हा?
नाही का, काय दशा झाली याची याचा तर पताच नाही. पडले जागेवर शरीर पडलं असेल तर त्याची वहिवाट मसन वाट्यात लावतात. किती बी माणूस वैभववान असलं तर त्याचं प्रेत कोणी ठेवतं का घरात? जास्त काळ पण ठेवीत नाही, गडबड करतात लगेच. ते शरीर जास्त काळ ठेवायला चालतं का? पाणी सुटत त्या शरीराला, लगेच त्याची वहिवाट लावतात. किती बी जीवाचे आतलं असलं, कमी असलं, दर्जेदार बी असलं, कवळं बी असलं तर लगेच वहिवाट लावायची सोय करतात का? थांबा म्हणते तसं लगेच सोय लावतात. आता लावली शरीराची सोय, पण शरीरातून ज्याला कळत होतं त्याची काय सोय लावली? तो वाऱ्यासारखा तरी अनुभवाला आला का? अंगाने कळत होता का? वारा त्वचेला लागून कळतो. बरं तो गंधासारखा होता का? न दिसणारा नाकानं कळतो गंध. तो रसने सारखा होता का? जिभीनं चाटून कळतोय. स्पर्श त्वचेनं कळतोय असा होता का? तो शब्दासारखा होता का? कानानं कळायसारखा. शब्द बी आरूपच आहे नाही का? मग तो कसा होता? मनासारखा होता का? आठवणीच्या रूपाने तरी होता का? तो नव्हता का? तो मग काय वहिवाट लावली त्याची? काय दशा झाली असेल? कोण ध्यानात घेतय? आता त्याला तर काही घेता येईल शरीर सुटल्यामुळं. आणि शरीर सुटायच्या अगोदरच त्याला ध्यानात घेतलं असतं तर शरीराचं बी त्याला काही वाटलं नसतं. आणि कुठं जायचं वाटलं असतं का सगळा मीच हे वाटलं असतं. सगळा मीच आहे आणि मी व्यापक रूपाने सगळ्यात बी आणि सगळ्याच्या बाहेर बी. व्यापक रूपाचं माहितीये का? सगळ्यात मी आहे. कसं आहे आपलं स्वरूप? व्यापक म्हणल्यावर दुसरी वस्तू सुद्धा मांडायला जागा नाही, असं मीच आहे. ओत प्रोत सांडुनी मना धरीशी अहम भाव. काय म्हणतात ज्ञानोबा? ज्ञानोबा म्हणतात ओडियाना बंद घालून देवडा लागशील पाहो. लागशील त्या योगाच्या नादी. ओडियाना बंद घालून देवडा लागशील पाहो. ओत प्रोत सांडुनी मना धरीशी अहम भाव. अरे तो व्रत व्रत सोडले आणि मीच वियोग करणारा तो अहंकार धरून बसला. ओम तरी तू दरी इतकं केलं तरी ओंकार बिंदूचा तू न पवशी ठाव. ओंकार जो आहे ना त्याच्या बुडात तू जाणार नाही. म्हणून ओळगे ओळगे कृष्ण द्वारावती राहो. म्हणून नाव घी देवाचं. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाया. द्वादशाक्षरी मंत्र न जपशी काय? जपू शकत नाही का तू? नाही का? आणि मग जपाय लागला का? दुसरंच जपाय लागला, दुसरंच जपाय लागला असं ज्ञानोबा सांगतात नाही का? म्हणून ते म्हणतात नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून नाडी त्रय माझी सुसुम्ना संचरण. बाबा हे जमत नाही रे. ऋषी लोकांना सांगितले न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. मग नर हरी चिंतने अहर्निशी मुक्ती स्थान. किती बारकाईने सांगतात. मोडीशी कर चरण तेने पावसी अंत समो. तू बसशील कशी बी बैठक घेऊन जाशील मरून पुचकून. मोडीशी कर चरण तेने पावसी अंत समो. मोह प्रश्ना न तुटे ब्रह्मविद्या केली गमो. म्हणून मोठा हा अन्याय. अरे तुला तोड आहे ना आणि म्हणता येते मोठा किती अन्याय करायला तू. मोठा अन्याय जे हरिचरणी नाही नमो. मोक्षाची चाड तरी मुकुंदी मन रमो. नाही का? तुला गरज आहे ना मग मुकुंदाच्या नावात रमण बेटा. नाही का? कशाला परेशान होतो नाही का? अरे तू तर भांबवल्यासारखंच करायला. भांबव असे धनी हे शरीर कर्दळ स्तंभ भस्मक्रमी निष्ठा. तीन तरायाच्या आळ्या खात्या नाही तर संडास होईल नाही का? नाही तर याची राख होईल. भस्मक्रमी निष्ठा उभे आहेत तू तव शोभ. भाविता कितकी भ्रंगी झाली तया क्रमीने नभ. भावे भक्ती सुंदर ओळगा वळग पद्मनाभ. इतकं ज्ञानोबा स्पष्ट सांगतात. संतांच्या संगतीमध्ये या. संतांच्या संगतीमध्ये यायचं असलं तर घरच्या घरी देवाचं नाव घेत जा. काम धंदा करताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना, झोपताना, भांडण करताना, कुटाने करताना काय करीत जा? देवाचं नाव घेत जात जा. मग काय होतात? देवच होतात. देव झाले की जग राहत नसतं. जागता जगदेव होऊन जाईल. आपली पिढा निवृत्त होईल गड्या. म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे त्याची दिवशी रांड गेली महारापाशी. हेची ओळखी तयाची खून जाना भक्ताची. नाम नवदे ज्याची वाचा तो लेख तो बापाचा. हेची ओळख तयाची खून जाना भक्ताची. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.